नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेतच असणार. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थंबनेल पाहून तर व्हिडिओचा विषय तुम्हाला समजलाच असणार आहे. आपला व्हिडिओ आज आर्टिफिशियल ज्वेलरीचा असणार आहे. जास्त काही ज्वेलरी तर नाही माझ्याकडे, पण जितक्या काही ज्वेलरी आहेत तितक्या मी तुम्हाला दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन. थोड्याफार काही ट्रेडिशनलवरती जाणाऱ्या म्हणा किंवा पार्टीवेअर लुकसाठी अशा काही ज्वेलरीज आहेत माझ्याकडे, जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या ज्वेलरी कलेक्शनमधले पहिली ज्वेलरी आहे ही, जे की तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. ओ सॉरी, उलटी दाखवली. पहा, रेड कलरचा स्टोन वगैरे आहे आणि वरती हे असं आहे. जास्त लॉंग पण नाही, जास्त शॉर्ट पण नाही आणि घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते. मी तुम्हाला घालून पण दाखवते. हे पहा, खूप सुंदर दिसते. घातल्याच्या नंतर असा लुक येतोय. त्याच्यानंतर हा एक आहे माझ्याकडे, जो की नऊवारीवरती खूप सुंदर दिसतो. खूप त्याच्यामध्ये असं डिझाईन रेग्युलरची जशी असते ना तशी नाही, याच्यामध्ये खूप अशी वेगळी डिझाईन आहे, नवीन वाटते ही अशी. जवळून दाखवते मी तुम्हाला. आणि हे असे मोती वगैरे आहेत खाली, त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसतं नऊवारीवरती आणि काठपदर साड्यांवरती खूप छान दिसतं. तुम्ही जवळून पाहू शकता याला, हे असं दिसतंय. खूप सुंदर हा एक ऑप्शन आहे साडीवरती. त्याच्यानंतर हा एक चोकर आहे माझ्याकडे, तो पण असं नऊवारी साडी झालं किंवा काठपदर साड्यांवरती खूप छान दिसतो. हे पहा, रेड कलरचा स्टोन वगैरे आहे त्याच्यामध्ये आणि खाली हे असं लटकन आहे. साधा सिंपलच आहे. आणि त्याच्यानंतर खाली त्याच्यावरती वेअर करायसाठी हे एक आहे, म्हणजे हा पूर्ण सेटच होता. याच्यावरती कानातले पण आहेत. हे पहा, हे लॉंगमध्ये आहे आणि ते शॉर्टमध्ये, म्हणजे हे असं घालू शकता तुम्ही. हे सिंगल घातलं तरी छान वाटतं मंगळसूत्रावरती. आणि हे घालायचं नसेल तुम्हाला तर हे दोन्ही पण घालू शकता तुम्ही, एक घालायचं नसेल तर. हे पहा, हे असं, त्याच्यानंतर ते लॉंग, छान वाटतं. पण हे खूप जास्त हेवी आहे. असं आपल्याला कुठं जायचं म्हटलं तर मग इतकं हेवी ज्वेलरी आपल्याला नाही घालावी वाटत. पण लग्नासाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे. लग्नामध्ये छान वाटतं हे असं. हा एक आहे त्याच्यानंतर माझ्याकडे. मला माहिती आहे तो छान नाही दिसत आहे साडीवरती, पण तो पार्टीवेअर लुकसाठी परफेक्ट आहे. हे पहा, नेकलेस फक्त असं असं घालू शकतो आपण त्याला, वन पीसवरती म्हणा. आणि याच्यावरती कानातले सुद्धा आहेत. मी दाखवते तुम्हाला, एक सेकंड. हे पहा, हे कानातले आहेत त्याच्यावरचे. हे पहा, हे कानातले आहे त्याच्यावरचे. पूर्ण व्हाईट स्टोनमध्ये आहे हे, कलरमध्ये नाही आहे. पूर्ण व्हाईट कलर आहे कानातलेचा पण आणि या हारचा पण. हे पहा, वन पीसवरती खूप छान जातं हे. मी एक वेळाच वेअर केलं होतं याला, वन पीसवरती घातलेलं, पण खूप सुंदर दिसतं. पार्टीवेअर लुकसाठी परफेक्ट आहे हे. आणि हे मला खूप जास्त आवडतं. हे पहा, पार्टीवेअरच्या ज्वेलरी तशा नाही आहेत माझ्याकडे जास्त, एक दोनच आहेत. त्यातमधली ही एक आहे. जास्त नाही घालत मी अशा, पण आहे ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये हे पण आलं आहे, एक मांगटिका पण आलेला आहे. सो हे पहा, असं लावू शकतो याला आपण. कसलं दिसतंय साडीवरती, छान नाही दिसत आहे. कसं दिसतंय साडीवरती?
आणि हा खूप जास्त अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. तुम्ही विचार बी नाही करू शकत की हा किती रुपयाचा घेतला होता. हा फक्त आणि फक्त 58 रुपयाचा आहे. मला पण विश्वास नाही बसत याच्या किमतीवरती, पण हा फक्त 58 रुपयाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा एक हार पण भेटून जाईल आणि याच्यामध्ये हे 2 कानातले आणि तो मांगटिका, हे पूर्ण सेट मला फक्त 58 रुपयाचा मिळाला होता. आणि जो की अजून मी सांभाळून ठेवला आणि मला तो खूप जास्त आवडतो. खूप सुंदर दिसतो घातल्याच्या नंतर. स्टोनची शाईन नाही गेली, मोती आहे त्याची शाईन नाही गेली, खूप जास्त कलर आहे जसंच्या तसं राहिलाय आणि काहीच झालेलं नाही अजून त्याला. फक्त हा स्टोन मला असं वाटतंय की मी व्यवस्थित वापरला नसणार म्हणून त्याचा स्टोन वगैरे पडलाय. हे पहा, स्टोन पडलाय त्याचा आणि काही नाही वाटत इतकं घातल्याच्या नंतर. मी स्टोन पडलाय तरी सुद्धा याला घालत असते कधी कधी. सो हे एक आहे. हा एक आहे माझ्याकडे, हा शेवटचा आहे. हे पहा, 1 मिनिट मी हातावरती असं दाखवते. हे पहा, व्हाईट स्टोन वगैरे आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचे अर्धे स्टोन तर गायब झाले, तर पडलेत त्याचे स्टोन वगैरे. घातला वगैरे नाही जास्त, पण तरी तो खराब झालाय खूप जास्त असाच राहून राहून. आणि हा एक सिंगल होता, म्हणजे त्याच्यामध्ये कानातले नाही काही नाही, हा सिंगल आहे. आणि मला नाही आठवत की हा मी कधी जास्त घातलाय वगैरे. एकदा घातला होता मला आठवतंय, टीचर्स डेच्या दिवशी साडीवरती हा मी घातला होता. तो जास्त छान नाही वाटत असा गळ्याला, मला नाही आवडत तो जास्त, सुंदर नाही वाटत जास्त असं. हे पहा, इतका हा आता जरी व्हिडिओत असं थोडा बरा तरी वाटतोय व्हिडिओत कमीत कमी, पण रिअलमध्ये पाहायला हा सुंदर नाही वाटत, खूप जास्त खराब दिसतो हा. हा मला नाही आवडत. आणि त्याच्यानंतर ही एक आहे माझ्याजवळ ठुशी, पण ती आता नाही आवडत मला. तेव्हा याचा खूप जास्त ट्रेंड होता, खूप जास्त घालत होते याला बायका आणि छान पण दिसायची, पण आता ती नाही आवडत मला. याचा ट्रेंड गेलाय असं वाटतंय मला. हे पहा, छान दिसते. याच्या इथं काहीतरी होतं असं मला वाटतंय, तुटलंय हे पूर्ण. हे असं घातली तरी छान दिसते, काही प्रॉब्लेम नाही, पण हे मला असं जाणवते की इथं काहीतरी स्टोन वगैरे असं होतं खाली आणि ते तुटलंय आता. हे पहा, छान वाटते असं हे नाही, पण नाही आवडत मला आता. हे पहा, त्याच्यानंतर अजून एक आहे माझ्याजवळ ठुशीच. आणि हा याचा ट्रेंड पण गेलेला आहे, पण ही मला माझ्या आईनं दिली होती आणि ती जी पहिले दाखवली ती माझीच आहे आणि ही मला माझ्या आईनं दिली होती. हे पहा, याला तर मी कधी घालत नाही आणि हे दोन्हींलाही घालत नाही मी. याला पण नाही घालत, दोन्हींला नाही घालत, पण त्या आहेत माझ्या ज्वेलरी बॉक्समध्ये पडलेल्या. तर म्हटलं चला दाखवून देऊया तुम्हाला पण कशा वाटतात. ज्वेलरी दाखवता दाखवताच आमच्या मॅडम उठलेल्या येतात. चला, लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.